श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। चैत्र नवरात्री ही कधी सुरू होत आहे तर ती 9 एप्रिल 2024 ते 17 एप्रिल 2024 पर्यंत या कालावधीमध्ये ही चैत्र नवरात्री आलेली आहे। यावर्षी या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा आहे ती करायची आहे। या काळात आपण आपल्या कुलदेवीची सर्वात प्रभावी उच्च कोटीची सेवा ही कोणती करू शकतो, दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण कसे करू शकतो किंवा ते किती करायचे, त्यांचे नियम काय आहेत, तसेच आपण एक पाठ हा कसा करावा, संकल्पयुक्त ही सेवा कशी करावी, 14 पाठ हे आपण कसे करावे, याबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा कशा प्रकारे आपण करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या बऱ्याच अडचणीवरती आपण कशी मात करू शकतो या संदर्भात सर्व काही माहिती आज व्हिडिओमध्ये मिळणार आहे। चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये कुलस्वामिनी नमः नक्कीच लिहा। चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया। आपल्या घरात सतत अडचणी येत असतात, तसेच मुलांचे किंवा आपल्या मुलींचे जरी वय झालेले आहे पण त्यांचं लग्न होत नाही, अडचणी येत आहेत लग्न जमण्यासाठी, त्यांचं होण्यासाठी। त्याचबरोबर नोकरीमध्ये जरी काही प्रॉब्लेम येत असतील, आपल्या मुलांना नोकरी किंवा मिस्टरांच्या नोकरीमध्ये जरी काही प्रॉब्लेम येत असतील आणि स्वतःच आपल्याला घर हवं आहे आणि तेही होत नाही, यासाठी आपल्याला जरी प्रॉब्लेम येत असतील, घरात सतत आजारपण येत असेल, सतत कोणी नाही कोणीतरी वरचेवर सतत आजारी पडत असेल, एखादं कोणतंही आपण जरी काम जरी करत असो त्याही कामामध्ये आपल्याला जर यश येत नसेल, अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या हे आपल्याला आपल्या ह्या जीवनामध्ये, आपल्या ह्या वैवाहिक जीवनामध्ये सतत येत राहतात। तर या अशा बऱ्याच प्रकारच्या ज्या समस्या आहेत, या समस्या कशामुळे येतात, नक्की अडचण काय आहे हे आपल्याला कळत नाही, आपल्या लक्षातही येत नाही। नक्की आपण इतरही बऱ्याच प्रकारच्या सेवा ही आपल्या चालू असतात, त्या सेवाही आपण करत असतो, तरीही आपल्या अडचणी काही संपत नाहीत। आपल्याला त्या सेवा केल्याने फरक पडतो, फरक पडत नाही असं नाही, पण म्हणावा असा फरक पडत नाही। तशाच अडचणी आहेत ह्या सतत वरचेवर थोड्याफार प्रमाणात का होईना पण त्या चालूच राहत असतात। तर ह्या कशामुळे होतात, पण आपल्या हातून कुठेतरी आपल्या कुलस्वामिनीची सेवा ही करायचं राहून गेलेलं असतं। आपल्या कुलस्वामिनीची सेवा ही आपल्या घरामध्ये वर्षातून किमान चैत्र नवरात्री तसेच शारदीय नवरात्रीमध्ये तरी ही सेवा झाली पाहिजे। आपल्याला जरी दररोज जरी नाही सेवा करणं शक्य झालं तरी कमीत कमी या नवरात्रींमध्ये तरी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा ही आपल्या हातून घडलीच पाहिजे आणि ती झाली पाहिजे, म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद आहे तो आपल्याला नक्कीच मिळेल। यासाठी आपल्याकडे दुर्गा सप्तशती पाठाचे पुस्तक हे असायला हवे, कारण या पाठाचे वाचन पारायण करणे म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची अति उच्च कोटीची सेवा करणे होय। ही सेवा आपल्या घरामध्ये वर्षातून या येणाऱ्या नवरात्रींमध्ये तरी व्हायला हवी। तुम्ही ही सेवा करून पहा, किती आमूलाग्र बदल तुम्हाला जाणवेल ते तुम्हाला नक्कीच जाणवेल। ही सेवा केल्याने तिचा वरदहस्त हा आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहील। हा जो ग्रंथ आहे तो आपल्या मनामध्ये असा विचार येईल की कोणता हवा का, तर हे 2 प्रकारचे आहेत, म्हणजे एक आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातून एक आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठाचं जे पुस्तक आहे तेही मिळतं आणि दुसरीकडं आपल्याला जे पुस्तक भंडार आहे तेथेही आपल्याला जे ते ग्रंथ मिळतात, तिथंही आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठाचं जे पुस्तक आहे तेही आपल्याला मिळतं। पण ही जरी पुस्तकं 2 जरी वेगवेगळी जरी असली तरी ही जी पुस्तकं आहेत यामधील वाक्यरचना आहे ती वेगळी आहे, पण यातील अर्थ मात्र आहे तो एकच आहे। ही पुस्तकं एकच आहेत, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी याची लिहिलं गेलेलं आणि आपण असं म्हणू शकतो की छापलेलं जे आहे ती वाक्यरचना आहे ती
वेगळे आहे, पण याचा शब्दशः सर्व काही अर्थ आहे तो एकच आहे. त्यामुळे तुमच्याकडे जरी कोणताही असला तरीही चालेल, त्याचं आपण नक्कीच जे वाचन आहे ते कोणत्याही एकाचंही वाचन केलं तरी चालू शकतो. ही सेवा आहे ती शक्यतो करून आपल्या घरामध्ये जी कुलस्त्री आहे तिनं जर केली तर ही सेवा अतिशय प्रभावशाली सेवा म्हणजेच लगेच फल देणारी सेवा अशी ही घडते. जर महिलांना मासिक धर्म असेल किंवा इतर काही अडचणी किंवा प्रॉब्लेम काही असू शकतात, तेव्हा ही सेवा त्या त्या घरातील कुलपुरुषाने केली तरीही चालू शकते. किंवा ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही, त्यांना अडचणी येत आहेत लग्न जमण्यासाठी, तर अशा मुलांनी किंवा मुलींनी स्वतः ही सेवा केली तरीही चालू शकते. किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी ही सेवा केली तरीही चालू शकते. ही सेवा घरात कोणीही एकाने केली तरी चालू शकते. किंवा असं जरी वाटलं की घरामध्ये की मलाही वाचायचं आहे किंवा म्हणजे घरात जर तुमच्या जाऊ असेल किंवा सासूबाई असतील, जर असं वाटलं की मला पण ही सेवा करायची आहे, तर तीही सेवा तुम्ही म्हणजे दोघीही ती सेवा करू शकता. किंवा असे भाऊ जर असले तर ते दोघंही ती सेवा करू शकतात. म्हणजे सेवा ही आपण आपल्या मनापासून ही सेवा करत असतो. म्हणजे ही सेवा आहे ती प्रत्येकाने तरी केली तरी चालते. पण जर घरात तुम्हाला जर एकानेच जर करायची असेल तरीही ही सेवा एकाने जरी केली तरीही चालू शकते. पण तुमची जर इच्छा जर असेल की घरात इतर दुसरं कोणीही वाचते आणि आपणही ती करावी, तरीही तुम्ही तशी केली तरीही चालू शकते. या पाठाचं वाचन चालू असताना आपल्याला काही नियम आहेत ते पाळायचे आहेत. ते नियम कोणते आहेत? ते नियम असे आहेत की आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार हा कसल्याही प्रकारचा करायचा नाही. या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार हा कोणीच करायचा नाही. त्याचबरोबर जी व्यक्ती हे पारायण करत आहे त्या व्यक्तीने शक्यतो करून बाहेरगावी जायचं नाही. जरी गेला तरी तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरी यायचं आहे. बाहेर असं राहण्यासाठी म्हणून बाहेरगावी असं जायचं नाही. आणि हे जे पारायण करत असताना एकही दिवस म्हणजे वगळायचा नाही किंवा खंडमध्ये करायचा नाही. कंटिन्यूली 9 दिवस हे पारायण आहे ते आपल्याला करायचं असतं. या दिवसामध्ये आपण कुलस्वामिनीची सेवा ही का करायची असते? का तर या दिवसामध्ये म्हणजे या नवरात्रीमध्ये कुलस्वामिनीचे वास्तव्य हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात असते. ती आपल्या घरामध्ये वास्तव्य आहे ती करत असते. म्हणून आपल्याला तिला या कालावधीमध्ये प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि तिची आपल्याला आपल्या हातून जेवढी सेवा करणं शक्य आहे तेवढी आपण करायची आहे. या चैत्र नवरात्रीमध्ये ज्यांच्या घरी घटस्थापना ही केली जाते त्यांनी नक्कीच घटस्थापना करावी. आणि हे जे पारायण आहे ते आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्याच्या समोर बसूनच या पाठाचं वाचन आहे ते आपण करायचं आहे. पण ज्यांच्याकडे घटस्थापना केली नाही त्यांनी काय करायचं? तर त्यांनी आपल्या देवघरासमोर बसून आपल्या देवांची पूजा झाल्यानंतर आपण या पाठाचं वाचन करण्यासाठी आसन घ्यायचं आहे आपल्याला बसायला आणि आपण ही सेवा सुरू करायची आहे. मात्र ही सेवा तुम्ही 2 प्रकारे करू शकता. तर 2 प्रकारे म्हणजे कशी? तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्प न करता ही सेवा करू शकता. संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे आपली एखादी इच्छा आहे मनामध्ये आणि ती आपल्याला इच्छापूर्ती होण्यासाठी सेवा करणे म्हणजे संकल्पयुक्त. देवीला आपल्या संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडून ही आपण सेवेला सुरुवात करायची आहे. याला म्हणतात संकल्पयुक्त सेवा. संकल्प हा कशा प्रकारे सोडायचा आहे मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, पण आताही मी तो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. संकल्प सोडताना आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर अक्षदा, हळदी, कुंकू आणि फुलं टाकायचं आहे आणि आपण आपलं नाव घ्यायचं आहे. नाव घेतल्यानंतर आपण कोणत्या ह्याच्यात आहे आपलं जे गोत्र कोणतं आहे तेही बोलायचं आहे. या गोत्रात मी म्हणजे आहे आपलं कोणतंही असेल ते आपण बोलायचं आहे. आणि हे बोलून झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे, जी काही आपली आपले जी मनात जी कोणती इच्छा आपण असेल
ती बोलायची आहे आणि आपल्या देवीकडे ही प्रार्थना करायची आहे की ती माझी इच्छा पूर्ण व्हावी. आणि आपण किती पाठाचं वाचन करणार आहोत, किती पाठ करणार आहोत, 3 पाठ करणार आहात, 7 पाठ करणार आहात, 14 पाठ करणार आहात, अशा प्रकारे, किंवा पूर्ण 9 दिवसामध्ये 1 पाठ करणार आहात, अशा प्रकारे तुम्ही संकल्पयुक्त आहे ती संकल्प अशा प्रकारे सोडून ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. आपल्या हातातील जे पाणी आहे ते तामणास सोडायचं आहे. अशा प्रकारे संकल्प सोडायचा आहे. तर बिना संकल्प म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला कोणताही संकल्प न करता कंटिन्यूली आपल्याला जेवढी सेवा करायची आहे, म्हणजे आपल्याला कितीही तुम्ही पाठ करू शकता, की तुम्हाला जास्त पाठ जरी झाले तरी चालतील, किंवा पूर्ण 9 दिवसामध्ये 1 पाठ झाला तरी चालेल. तुम्ही कधीही वाचन केलं तरीही चालू शकतं. फक्त आपण दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान आपण वाचन करायचं नाही. इतर वेळेस तुम्ही कधीही वाचन केलं तरी चालू शकतं. 1 पाठ करणे म्हणजे आपल्याला म्हणजे जो पहिला अध्याय आहे त्यापासून 13व्या अध्यायापर्यंत वाचन करणे म्हणजे आपला हा 1 पाठ होय. अशा प्रकारचा आपला 1 पाठ असतो. तर तुम्हाला ज्या प्रकारचं म्हणजे सेवा करायची आहे, 7 किंवा 3 किंवा 14, त्याप्रमाणे आपण डिवाईड करून या पाठाचं आहे ते वाचन करायचं आहे. ते म्हणजे 14 पाठाचं जर आपल्याला या 9 दिवसात जर पारायण करायचं असेल, तर आपल्याला पहिले 5 दिवस आहेत, या 5 दिवसामध्ये आपल्याला 2 वेळा पाठ करावे लागतील. म्हणजे ते जे पुस्तक आहे 1 ते 13 अध्यायापर्यंत जे अध्याय आहेत त्याचं आपल्याला 2 वेळा पठण करावं लागेल. म्हणजे ते पुस्तक 2 वेळा वाचन करावं लागेल आपल्याला. म्हणजे आपलं हे 2 पाठ होतील. असं आपल्याला 5 दिवस आहेत ते 2-2 पाठ करायचे आहेत रोज. आणि नंतरचे जे पुढचे जे 4 दिवस आहेत त्या दिवशी तुम्ही 1-1 पाठ केला तरी चालेल. अशा प्रकारे आपले 14 पाठाचं 9 दिवसामध्ये पारायण होईल. आणि ही खूप उच्च आणि खूप प्रभावशाली ही सेवा आहे 14 पाठाची. तर तुम्ही ही करू शकता. या पाठाचे वाचन करताना आपण सुरुवात कशी करावी, म्हणजे या पुस्तकातील काय काय वाचन करायचं आहे. प्रथम आपण जे स्वामी स्तवन दिलेलं आहे त्याचं वाचन करायचं आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थांची 1 माळ आहे तो जप करायचा आहे. यानंतर मंगलाचरण, नामस्तोत्र, दिव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, आणि यानंतर अथ कलिकम स्तोत्रम याचं पठण करायचं आहे. यानंतर आपण अध्यायासाठी सुरुवात करायची आहे. आणि शेवटी 13 अध्याय झाल्यानंतर आपण ऋग्वेदयुक्त देवी सूक्त आणि तंत्रयुक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य तेही वाचन करायचं आपल्याला आहे. यानंतर वैत्रिक रहस्य आणि यानंतर मूर्ती रहस्य आहे याचे आपल्याला पठण करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे हे दिव्य अपराध क्षमामापन स्तोत्र, याचंही आपल्याला पठण करायचं आहे. अशा प्रकारे आपला संपूर्ण 1 पाठाचं वाचन आहे ते अशा प्रकारे होतं. तर तुम्हाला जशा प्रकारे शक्य होतील तशा प्रकारे तुम्ही तेवढे पाठ करू शकता. 1 जर पाठ करायचं म्हटलं तरी तुम्ही 9 दिवसामध्ये 1 पाठाचं वाचन थोडे अध्याय घेऊन अशा प्रकारे करू शकता. आणि 14 पाठाचे वाचन कशा प्रकारे करायचं आहे तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जर आपल्याला 3 पाठाचं जर 9 दिवसामध्ये 3च पाठ करायचे असतील तर ते कशा पद्धतीने करायचं, की म्हणजे पहिले जे 3 दिवस आहेत या 3 दिवसामध्ये आपल्याला 1 पाठ पूर्ण करायचा. दुसऱ्या 3 दिवसामध्ये म्हणजे 4था, 5वा आणि 6वा या 3 दिवसामध्ये 2रा पाठ पूर्ण करायचा. आणि त्यानंतर 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये आपण 1 पाठ, अशा प्रकारे 3 पाठ आपले पूर्ण होतील. पहिल्या 3 दिवसात, त्याच्यानंतर 4, 5, 6ला दुसरा, 7, 8 आणि 9ला तिसरा. तर ह्या 3 दिवसामध्ये कसं करायचं, पहिला आहे दिवस त्या पहिल्या दिवसामध्ये 5 अध्याय करायचं, दुसऱ्या दिवसामध्ये 4 करायचं, तिसऱ्या दिवसामध्ये 4 करायचे, असे 13 अध्याय आपले पूर्णपणे होतील 3 दिवसामध्ये. म्हणजे 1 पाठ पूर्ण होईल. अशा प्रकारे आपण 9 दिवसामध्ये डिवाईड करून आपण 3 पाठाचं वाचन आहे ते करू शकतो.
तर मी तुम्हाला 14 दिवसाचं ही 9 दिवसामध्ये 14 पाठ हे कसे करायचे, 9 दिवसामध्ये 3 पाठ हे कसे करायचे आणि 9 दिवसामध्ये 1 पाठ हा कसा करायचं, याची सर्व काही माहिती तुम्हाला सविस्तर सांगितलेली आहे. ही सर्व माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अशा प्रकारे आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा आहे ती या चैत्र नवरात्रीमध्ये करायची आहे. आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी हा खूप छान असा योग साधून आलेला आहे. या संधीचं आपण नक्कीच सोनं करायचं आहे आणि या आलेल्या संधीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीला प्रसन्न करून घेण्यासाठी कुलस्वामिनीची सेवा अशा प्रकारे करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला जर शक्य झालं तरी रोज आपण 1 माळ नवार्णव मंत्राची आहे ती करावी आणि जर तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र जर तुम्हाला माहीत असेल तर त्याचीही 1 माळ आपण नक्कीच करावी. नवार्णव मंत्र हा काय आहे तोही तुम्हाला सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्छे. पुन्हा सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्छे हा नवार्णव मंत्र आहे. याची 1 माळ रोज तरी पठण करावी. रोज म्हणजे जप आहे तो आपण करावी. अशा प्रकारे या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.